त्यांची पत्नी यांच्याकडे श्रीराम फायनान्सचं लोन होतं. ते आम्ही भरल्यानंतरही ते आम्हाला जास्त म्हणजे कोरोनामुळे ते भरू शकले नाही. नंतर काही हप्ते आमचे बाकी होते. पण जेव्हा मग त्यांची 7 वर्षाची मुदत संपली, त्यांनी आम्हाला घराविषयी घराची जप्ती करणार अशा 2-3 नोटिसा पाठवल्या. आणि जेव्हा आम्ही ते नोटीस आले तेव्हा खूप घाबरलो आम्ही. आम्हाला असं वाटलं तर काय होणार, घर सोडावं लागणार. कोणी अशी माहिती देत होते की पोलीस लोक येतात, घरातून काढतात, असं होते तसं होते. खूप घाबरलो होतो आम्ही. असं वाटत होतं काय करावं काय नाही. आम्ही सेटलमेंटसाठी सुद्धा त्यांच्याजवळ गेलो. पण जेव्हा त्यांना आम्ही म्हटलं कमी करा थोडंफार, आम्ही घर विकून तुमचे पैसे देऊ, असं करू, उरलेल्या पैशात आम्ही दुसरं घर घेऊ, पण ते मानायला तयारच नव्हते. पण जेव्हा हे शंभू भाऊ म्हणून आहेत कारंजा, यांचे मित्रच आहेत ते, तर त्यांनी जनता सरकारविषयी आम्हाला माहिती दिली यांना. आणि त्याच्यानंतर नरवाडे सरांचा नंबर दिला वाशिमचा. आम्ही तसंच ऑफिसमधून तडक त्या सरांकडे गेलो, नरवाडे सरांकडे, आणि त्यांना माहिती विचारली, आवेदनपत्र भरलं, सर्व केलं. आणि जे नरवाडे सरांनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये 50% आमच्या मनाला धीर आला. 50% आमचं टेन्शन एकदम कमी झाल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर मग आवेदनपत्र वगैरे भरलं. बाकीच्यांसोबत सर्व सरांसोबत बोलणं झालं. कानडे सर, बसव सर, आणखी बरेचसे सपकाळ सर यांचे त्यांनी फोन नंबर वगैरे दिले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आणि आज जर ते आमच्या घरी आले, आमच्याशी जी चर्चा केली, हे केलं, एवढं असं हायसं वाटून राहिलं की आता असं वाटून राहिलं आपलं घर कुठे जाणार नाही आणि आपण आपल्या घरात सुरक्षित राहू. त्यामुळे जनता सरकारचे खूप खूप आभार आहेत. आणि नेहमी असंच आम्ही कोणाच्या मदतीला येऊ गरज पडली तर, आणि त्यांच्यासोबत नेहमी राहू. धन्यवाद.